नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पणन हंगाम 2025-26 संदर्भात आलेला नवीन आणि महत्त्वाचा शासन निर्णय, ज्यात धान भरडाई, राईस फोर्टिफिकेशन, फगरणीधारकांची निवड, CMR जमा करण्याचे नियम, दंड, वेळ मर्यादा आणि अफभक्ता संस्थांच्या जबाबदाऱ्या अशा अगदी महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात शेतकरी, फगरणीधारक, खरेदी केंद्र आणि जिल्हा प्रशासन सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत। तर हा GR का काढण्यात आला? तर सरकारने निर्णय घेतला आहे की 2025-26 सालातील MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत खरेदी या अंतर्गत खरेदी झालेले धान, त्याची भरडाई आणि राईस फोर्टिफिकेशन तसेच तयार होणारा CMR म्हणजे कस्टम माइल्ड राईस हे सर्व प्रोसेस वेळेत आणि पारदर्शकपणे व्हावे यासाठी हा GR काढण्यात आला आहे। तर धान भरडाईची अंतिम तारीख, धान भरडाईसाठी स्पष्ट वेळ मर्यादा दिली आहे। धान भरडाईची अंतिम तारीख 31 जुलै 2026। खरेदीनंतर 1 ते जास्तीत जास्त 2 महिन्यांत धान भरडाईला जायला हवे। प्रत्येक जिल्ह्याने मासिक भरडाईचे नियोजन करून ठेवणे आवश्यक। तर जिल्ह्यात धान भरडाई आणि फोर्टिफिकेशनची योग्य व्यवस्था करण्यासाठी शासनाने जिल्हा समन्वय समिती बनवण्याचे आदेश दिले आहेत। समितीत जिल्हाधिकारी म्हणजे अध्यक्ष, नंतर कृषी अधिकारी, नंतर सहकारी संस्थांचे अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी महामंडळाचे मॅनेजर। तर समितीची कामे, तर योग्य राईस मिल निवडणे, मागील हंगामातील तक्रार नसलेले फगरणीधारकांना प्राधान्य, काळ्या यादीतील मिलला काम देऊ नये, धान 2 आठवड्यांपेक्षा जास्त उघड्यावर राहू नये याची काळजी, धान CMR वेळेत हलवला जातोय का यावर लक्ष। तर फगरणीधारक निवड नियम पाहूया। तर मिल निवडताना उद्योग नोंदणी प्रमाणपत्र, मागील 3 महिन्यांचे वीज बिल, GST नोंदणी, मागील कोणत्याही हंगामाचा CMR बाकी नसणे, डायनामिक ब्लेंडिंग मशीन असणे आवश्यक आणि मिलच्या वीज वापराची पडताळणी म्हणजे 0.8 युनिट पर क्विंटल ह्या गोष्टी आवश्यक आहेत। तर अफभक्ता संस्थांची जबाबदारी पाहूया। तर खूप महत्त्वाचा भाग, अफभक्ता संस्था म्हणजे मार्कफीड, आदिवासी महामंडळ यांनी खरेदी नियोजन, मिल करार, लॉट वितरण, मिलिंग प्रोसेसची निगराणी करणे आवश्यक। DO म्हणजे डिलिव्हरी ऑर्डर खरेदी केल्यापासून 7 दिवसात देणे आवश्यक। तर यासाठी काही कामांना प्राधान्य म्हणजे उघड्यावर साठवलेले धान, खाजगी गोदाम, सहकारी गोदाम, सरकारी गोदाम म्हणजे FIFO नियम, नंतर CMR मिळाल्यानंतर 10 दिवसात मिलला पैसे देणे बंधनकारक, चुकीची भरडाई, कमी उतारा किंवा तक्रार आल्यास दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी। नंतर फगरणीधारकांची जबाबदारी पाहूया। तर मिल मालकांनी DO म्हणजे डिलिव्हरी ऑर्डर मिळाल्यावर 7 दिवसात धान उचलणे, उचललेल्या धानाचे 10 दिवसात CMR जमा करणे, उशीर झाल्यास प्रति क्विंटल प्रति दिवस 70 पैसे दंड, CMR उशिरा दिल्यास 10% दंड, वाहनांवर GPS बसवणे बंधनकारक, CCTV रेकॉर्डिंग ठेवणे, FRK म्हणजे फोर्टिफाईड राईस कर्नल योग्य प्रमाणात मिसळणे, उतारा 67% पेक्षा कमी येऊ नये। नंतर CMR गुणवत्ता तपासणी पाहूया। तर CMRची गुणवत्ता केंद्र शासनाने दिलेल्या फूड सेफ्टी मानकांप्रमाणे असावी। नंतर BRL किंवा बियॉन्ड FSSAI आढळल्यास तांदूळ बदलानं दिल्यास मिलला पुढचे काम मिळणार नाही। केंद्रीय तपासणी पथकाने केलेली तपासणी अनिवार्य, रिपोर्ट येईपर्यंत तांदूळ वितरणावर बंदी। नंतर दंड आणि कठोर कारवाई पाहूया। तर धान उचलण्यात विलंब, CMR उशिरा जमा, चुकीचे फोर्टिफिकेशन, GPS किंवा CCTV नियमांचे उल्लंघन यासाठी मिलवर आणि अफभक्ता संस्थांवर दोन्हीवर कडक दंड, पैसे कपात आणि काम बंद करण्याची कारवाई करण्यात येईल। तर मित्रांनो, हा GR धान खरेदी भरडाई फोर्टिफिकेशन प्रक्रिया अधिक पारदर्शक,
वेळेत पूर्ण, गुणवत्ता सुनिश्चित, सुरक्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीचे महत्त्वाचे GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.